नमस्कार विजयराव. नमस्कार. मी पहिल्यांदा आपले विजयराव साळुंखे सूर्यवंशींची ओळख करून देतो. खरं म्हणजे त्यांची ओळख करणं तशी काही कारण नाही, पण खांजोटवाडीमध्ये त्यांची डाळिंबाची शेती आहे. त्यांचे पूर्वज किंवा मागची पिढी ही ही मेंढपाळ होते आणि त्यांनी नंतर मग डाळिंब शेती सुरू केली. डाळिंबामध्ये शेती करत असताना एक जिज्ञासा, एक आवड, त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची एक उत्सुकता आणि या सगळ्यांचं मिश्रण होत आज विजयराव ज्या पदाला पोहोचले हे अतिशय उच्च पद आहे, ज्याच्यामध्ये त्यांना 1.5 ते 2 लाख डाळिंब फॉलोअर्स आहेत, जे म्हणजे ज्याला काही तोड नाही. ह्या सगळ्यावरनं असं दिसून येतं की त्यांच्याकडे जी मनीषा आहे की डाळिंब शेतकऱ्यांना साध्य परिस्थितीमधनं कसं त्याला त्यांच्या समस्याला समाधान देणं याचं सातत्याने आणि आत्मीयतेने, तळमळतेने ते सारखं त्याच्यावर काम करत असतात, निर्णय विषय हाताळतात. आणि ते होत असताना असाच विषय हाताळत असताना आमची योगायोगाने त्यांची गाठभेट झाली आणि मग याच्यातनं प्रोपॅक त्रिशूळचा विषय सुरू झाला. याच्यात आमच्या चर्चा झाल्या आणि या बदलत्या वातावरणात आपल्याला कसं सामोरं जाता येईल याचे अनेक पद्धतीने याच्यावर विषय मांडले गेले. आज त्याच विषयावर आपण थोडीशी चर्चा करण्याकरता विजयरावांना आपण बोलवले आहोत. विजयरावांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सगळे उत्सुकता असणारच त्यांना ऐकायला आणि मी सुद्धा जाणून घ्यायला की त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत आणि त्याला आपण सायंटिफिकली कसा आपण सामोरं जाऊ शकतो. विजयराव, धन्यवाद. बोला सर. आता साध्य परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. बदलतं वातावरण आहे, त्याच्यानंतर डाळिंबाला आलेल्या अनेक समस्या आहेत. कळीपासून सुरुवात झाली होती, कळीचा मुद्दा होता. त्याच्यानंतर तेलकट आहे, मर आहे आणि त्याच्यानंतर ते होताना प्लेग आहे, डांबऱ्या, या सगळ्यांना सामोरं जात असताना क्वालिटी आणि उत्पादन वाढ ही साध्य कशी करायची, तर आपलं काय मत आहे आणि आपण कसं करू शकतो. हॅलो. परत प्रश्न करू. आवाज नाही येते. हा बोला सर. आता प्रश्न काय होता? प्रश्न असा होता, या बदलत्या वातावरणात ज्या डाळिंब शेतीमध्ये अनेक समस्या आहेत, या समस्याला तुमच्या मते काय समाधान असावं, काय करावं बागायतदारांनी. जसं कळीपासून सुरुवात होते. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ईशा ॲग्रोला लाईव्ह आलेलो आहे. आपल्याला बदलत्या वातावरणात कशा प्रकारे आपण शेती करायची आणि कुठले कंटेंट्स कुठल्या वेळेत वापरायचे, कुठले प्रोडक्ट कुठल्या वेळी वापरायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण जे ईशा ॲग्रोचं प्रोपॅक, त्रिशूल, पहिलं आपण प्रोफाईड वापरत होतो, त्याचप्रमाणे आता त्रिशूल हे नवीन ह्याने ईशा ॲग्रोनी बाजारात आणलेलं आहे. त्याचा एकदम चांगला रिझल्ट आहे. आणि आता मागल्या 5-6 दिवसापूर्वी किती हवामान खराब झालं होतं, ढगाळ वातावरण, आर्द्रता वाढली होती, त्यामुळे जे तेलकटला जे पोषक असं वातावरण निर्माण झालं मागल्या 5-6 दिवसापूर्वी. तर आपण प्रोपॅक चे 3 हात 2 5-5 ग्रॅमनी आणि 1 2.5 ग्रॅमनी कॅपटॉप सोबत वापरलेला चांगले रिझल्ट आले त्याचे. आणि कळीपासून आता समजा सुरुवातीला आपण कळीपासूनच वापरलेलं आहे ते. पालवी समजा पालवी फुटते 20 दिवसानंतर सुरुवात केली आपण वापरायला.
त्याचे पण आपल्याला खूप चांगले रिझल्ट आलेले. बेसिकली विजयराव ते एक थोडस मी माझ्याकडनं ऍज अ सायंटिफिक ग्राउंडवर तुम्हाला कल्पना देतो, कारण या मॉलिक्युलचं मी सायंटिस्ट आहे, की आपण प्रोफाईटचं पुढचं वर्जन आणलं प्रोपॅक. हे आणण्याचं कारण असं होतं की वातावरण बदलतंय आणि पिकामध्ये खर्च वाढतोय, उत्पादकता घटतीये आणि म्हणावं तशी क्वालिटी मिळत नाही. आणि हे आपल्याकडेच नाही आहे, जगभरात हे सगळं चाललेलं आहे. तर यानं त्या ओघाने चाललेलंच असतं. तर याला काय सोल्युशन आहे, काय होऊ शकतं, याच्याकरता आपण गेले कैक वर्ष अथक प्रयत्न करतोय. आपण काय केलं, प्रोफाईट मधला जो फॉस्फरस आहे त्याला हायर लेवलला ट्रिगर केलं आणि ट्रिगर करून सक्रिय पोटॅश जोडला. आणि याच्या ट्रायल 6 वर्ष चालल्या होत्या, 4 देशामध्ये चालल्या होत्या, भारत, चीन, रशिया आणि अमेरिका. या ट्रायलवरनं एक असं अनुमोदित झालं की पिकांमध्ये जी ऊर्जा चक्र असतात, ज्याला एटीपी एडीपी म्हणतो, या ऊर्जा चक्राच्याच माध्यमातून पिकांमधले सगळ्या चयापचन चालू राहतात, ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. या सगळं चालवायला ती ऊर्जा लागते. आणि ही चक्र जी आहेत ही अनेक कारणांनी अडचणीत येतात, जसं बदलतं वातावरण असेल किंवा आत बिघडलेली यंत्रणा असेल, पिकांवर आलेले जैविक अजैविक ताण असतील. त्यामुळं म्हणावी तशी ऊर्जा या पिकांमध्ये तयार होत नाही. आणि जर ऊर्जा तयार नाही झाली तर स्वाभाविक आहे, ती जी यंत्रणा जी पिकाला अडचणीतनं बाहेर काढते, ती यंत्रणा म्हणावी तशी चालत नाही, कमजोर होते. अशा परिस्थितीमध्ये त्याला जर आपण प्रोपॅक त्रिशूळ, त्रि म्हणजे 3, शूल म्हणजे शेड्यूल, 3 स्प्रेचं शेड्यूल जर दिलं प्रोपॅक त्रिशूळचं, तर पिकाची ऊर्जा चक्र कार्यरत झाल्याचं नमूद केलं गेलेलं आहे. आणि पिकाची ऊर्जा चक्र कार्यरत झाली की मग काही विषय फारसे राहत नाही. तुम्ही द्याल त्या गोष्टीला पिकं रिस्पॉन्ड करतात आणि रिकव्हर होतात. प्रॉब्लेम काही का असे ना, पिकं रिस्पॉन्ड करून रिकव्हर होतात. जसं डाळिंबामध्ये 3 स्टेज निवडले गेलेले आहेत प्रोपॅक त्रिशूळ वापरताना. पहिली स्टेज सर्वसाधारण फ्लॉवरिंग टू सेटिंग पर्यंत एक स्टेज असते, जिथे काही अडचणी असतील त्यातनं पिकं बाहेर पडतात, उत्तम फ्लॉवरिंग होतं, मादी फुलं रिटेन होतात, गळ कमी होते आणि उत्तम सिटिंग होतं. त्यानंतर दुसरी जी स्टेज आहे ती तेलकटला त्रिशूळ वापरला जातो, प्रोपॅकचा त्रिशूळ तेलकटला. म्हणजे फळ रंग बदलताना ज्यावेळेस तेलकट हा इनव्हेरिबली आपल्याला पकडतो आपल्या पिकांना, त्यावेळेस जर त्रिशूळ वापरला तर तेलकट हा नाच्या बरोबर राहतो. येणार नाही असं म्हणणं योग्य नाही, पण त्याचं प्रमाण अतिशय अल्प राहतं. आणि तिसरा जो त्रिशूळ असतो तो आपल्याला फळ वाढीच्या अवस्थेत, म्हणजे फळं 70 ते 80% फळं फुगून एकसारखे होणं, रंग आणि चकाकीने उच्चांकी भाव मिळणं, ते होत असताना लेग आणि डांबऱ्याला प्रतिकार होणं. या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल एका प्रोडक्टने कसं काय साध्य होतात? स्वाभाविक आहे, आम्हालाही प्रश्न पडायचे, अनेक प्रश्न यायचे अनेक लोकांचे, की एक प्रोडक्ट कसं काय काम करतं. तर मंडळी, प्रोडक्ट काही काम नाही करत. प्रोपॅक त्रिशूळ, मी ह्या मॉलिक्युलचा सायंटिस्ट आहे, तुम्हाला सांगतो हा प्रोडक्ट काहीच काम नाही करत. मग हे सगळं साध्य कसं होतं? तर ती यंत्रणा ज्याला ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर एटीपी एडीपीच्या माध्यमातून ती यंत्रणाच काम करते. निसर्गाची देणगी आहे ती. तुम्ही गाडी कुठलीही आणा, कुणीही चालवा, कुठेही चालवा, आपण गाडीमध्ये इंधन भरलं की गाडी गती पकडणार. तसं हे पिकाच्या प्रगती करता प्रोपॅक त्रिशूळ जर तुम्ही वापरलं तर हे इंधन, पिकाचं इंधन आहे, ते इंधन जर दिलं
विषय संपला. असं ते सिद्ध झालंय. ही संकल्पना आपण जगाला दिलेली आहे. 3 ते इनपुट्स दिले जातात. न्यूट्रिशन दिलं जातं, प्लांट प्रोटेक्शन दिलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त टॉनिक दिले जातात. चौथं काही नाहीये. ते चौथं ही प्रोपॅक टिश्यू ही संकल्पना आहे. विजयराव प्लीज. ओके. एवढं टॉपचा रिझल्ट आलेत ह्या वर्षी आणि मी जवळजवळ 500 किलो मी एकट्यानेच वापरलेला आहे प्रोपॅक सर. तो माहित सांगतो. एवढं चांगलं रिझल्ट आलेत साईजला. आणि जो प्लॉट माझा फेल जायचा तेलकटणी, आतापर्यंत त्या प्लॉटची ग्रीनरी जी आहे ना सर, हाय अशी आहे. म्हणजे मायक्रोटन पण दिले, पण जो ज्या प्रमाणात देत होते त्याच्यापेक्षा अर्ध्याने कमी दिले ह्या वर्षी. आणि प्रोपॅकचा आपण वापर केला तर एकदम चांगला रिझल्ट आहे सर. आणि मला जोडणारी सर्व शेतकरी इतके समाधानकारक आहेत ना. म्हणजे ती काय चमत्कार आहे, काडीवर तेलकट आहे आणि फळावर तेलकट दिसत नाही. ती झाडाची ऊर्जा चक्र झाडात ताकदच तयार झालेलं आहे अशा प्रोपॅकने आपल्या. ते झाडाची अवस्था बघितली ना सर, शेत करमते. इतकं चांगलं प्रोडक्ट तुम्ही आणले शेतकऱ्यांच्या सेवेत. आनंद वाटतोय सर तुमचा, मला अभिमान आहे. आणि आज माझं नशीब आहे की तुमच्या बरोबर, तुमच्या माध्यमातून मी अनेक शेतकऱ्यांशी जोडला जातोय. जे काम मला यदा कदाचित 10 वर्षात झालं असतं ते यदा कदाचित एका सीझन मध्ये तुमच्यामुळे साध्य होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. हो सर. आणि आम्हाला काय सर, तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे शेतकऱ्यांना. खरंच बाजारात खूप डुप्लिकेट प्रोडक्ट आलेत. 2 वर्ष सर सॅम्पल फेल जात होतं माझं. ह्या वर्षी 2 वर्ष झालं डुप्लिकेट औषधामुळं डुप्लिकेट. तुमचंच प्रोडक्ट काही वेळा आम्ही दुसऱ्या कंपनीचं घेतलेलं आहे. हेच ते आहे. हे प्रोपाइडच आहे म्हणून कंपनीने तुमचं विकलेलं आहे. पण तसं नाही. प्रोपॅक आहे, प्रोपाइड आहे. दुसऱ्या कंपनीचं घेऊन काही सुद्धा फायदा नाही शेतकरी मित्रांनो. प्रोपॅक तेच पाहिजे आपल्याला. आपण पैसे देतोय ना, मग तेच घ्या ना, कशाला दुसरं. काही बाजारात विकलं जातंय, दुकानदार काही पण सांगतात, हे घ्या ते घ्या. मी प्रत्येक व्हिडिओत माझ्या सांगतोय की दुकानदारांना भूलू नका तुम्ही. हे औषध दुकानदार घेऊन जे आपल्याला पाहिजे ते दुकानदारांना दिलं पाहिजे, ह्या मताचा सर मी आहे. कारण महाग असते ना. उदाहरणार्थ प्रोपॅक महाग आहे, त्यालाच बाबा हे स्वस्त घ्या, तेच काम करतंय. अशी प्रत्येक दुकानदाराची भावना आहे. शेतकरी मग बोलतोय बाबा स्वस्त मिळते. तर स्वस्त तेवढं महाग आहे हे मान्यच करावं लागेल प्रत्येक शेतकऱ्याला. स्वस्त तेवढं महाग पडते. बाजारात मिळणाऱ्या हे आपलं जे प्रोडक्ट आहे त्याला दुसरा पर्याय म्हणून लोकांनी काढतात, पण ते घेऊ नका प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. ओरिजिनलच कुठं मिळेल ते शोध घेऊन तुम्ही घ्या. आणि एकदम चांगलं प्रोडक्ट आहे. मी अजून दुसरा व्हिडिओ परवाला टाकतो सर. याच्यामध्ये विजयराव थोडंसं बॅकग्राऊंड मी सांगतो. ईशा ॲग्रोची सुरुवात ही 15 वर्षापूर्वी सायंटिस्ट लोकांनी केली. सायंटिस्ट लोकांनी कंपनीची स्थापना केली. एका प्रोडक्टवर विश्व उभा केलं. आता ते विश्व बाहेर गेलं. प्रोफाईल आजही एकच प्रोडक्ट. आमच्याकडे दुसरं कसलेही प्रोडक्ट नाही, कसलेही बास्केट नाही. एकाच याच्यावर आम्ही काम करतो. एकाच माध्यमातून पिकाच्या समस्याला समाधान देतो. आमच्याकडे दुसरं कसलेही प्रोडक्ट नाही. हा आता तुमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे, अगदी रास्त आहे. ही मंडळी काही प्रोडक्ट आणतात, सारखं म्हणून देतात. आणि शेतकऱ्यांना कसं आहे, त्यांची नाडी पकडणं फार सोपं आहे. स्वस्त आहे, मार आणि मर. त्याचा काही घेणं देणं नाही, काय नाही. पण हा मॉलिक्युलला आता पेटंटही प्राप्त झालंय. याच्यासारखा प्रोडक्ट जगात कुठं नसल्याचं सिद्ध झालंय. सर हो. कांद्यामध्ये जरा सांगा की कांद्याचा शेतकरी आहे सर. तो म्हणतो कांद्याला कुठल्या स्टेजला फवारावं. कांद्याला त्रिशूळ जो असतो ना, 3 स्प्रे असतात त्याला. 8 ते 10 दिवसाच्या अंतराने घ्या. पहिले दोन्ही प्लेन घ्या आणि तिसऱ्या बुरशीनाशकाबरोबर घ्या. हा 30 दिवसाचा कांदा झाला की त्याची फवारणी सुरू करा. 3 स्प्रे जर तुमचे त्रिशूळचे झाले तर सर्वसाधारण 40 क्विंटल, सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो, 40 क्विंटल प्रति एकर पर्यंत तुम्हाला कांदा उत्पादन मिळेल. वाढीव अतिरिक्त. आणि ते होत असताना त्याचा साईज, रंग याच्यामुळे उच्चांकी भाव
आणि हा जर कांदा कधी काळी तुम्ही स्टोरेजला ठेवणार असाल तर सड आणि काजळी नाच्या बरोबर राहील. ओके सर. आणि मिरची, शिमला मिरचीत पण सांगा सर. आता शिमला मिरचीचे पण शेतकरी जोडलेले आहेत. शिमला मिरची किंवा तुमची तिखट मिरची, मिरची म्हणली की व्हायरस आलेला असतो. कुठेही तुम्ही जा, मिरची म्हणले की व्हायरस आला. 25 दिवसापासून 45 दिवसाच्या दरम्यान हा व्हायरस अटॅक करतो. वेक्टर वेगळे वेगळे असतात, व्हाईट फ्लाय असतो किंवा थ्रिप्स असतात, याच्यातनं तो अटॅक करतो. तर त्या काळात जर आपला त्रिशूळ गेला तर व्हायरसला मोठ्या प्रमाणात प्रतिकार होऊन एक तर व्हायरस येणार नाही, आला तरी कुडकुडीत नॉमिनल राहील, 5-10% वर राहणार नाही, तो खाल्ला जाईल. तो स्टँड जो आहे तो खाल्ला जातो. म्हणजे आपल्या मिरची पिकाची आपण व्हायरस पासून मुक्तता करू शकतो, प्रतिकार करू शकतो. 25 दिवसापासून 35 ते 40 दिवसापर्यंत एक त्रिशूळ वापरा, विषय संपला. ठीक ठीक, ओके सर. आणि सर साईज, डाळिंबाविषयी साईज घेण्यासाठी पण सांगा शेतकऱ्यांनी, कुठल्या स्टेजला वापरायची साईजच्या. पण ज्यावेळेस डाळिंबाच्या फळवाढीच्या अवस्थेत येतो ना, त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण त्रिशूळ वापरलेले असतात, ऑलरेडी 2 त्रिशूळ झालेले असतील आणि तिसऱ्या त्रिशूळकडे आपण आलेलो असो, तर तुम्हाला जे पानांवरनं जो फरक दिसतो, जी डाळिंबाच्या त्या स्टेजला आपली पानं अशी सगळी पिळल्यासारखी होतात, त्रिशूळ वापरल्याने आपली मेजॉरिटी पानं सरळ राहतील, लांब रुंद राहतील, हिरवीगार राहतील. आणि पानं एकदा चांगली झाली की साहजिकच आहे त्याची पोषण क्षमता वाढते पिकाची, झाडाची. आणि ते होत असताना 70 ते 80% डाळिंब फुगून एकसारखी होतात. आता डाळिंब नुसती फुगून एकसारखी तिथं थांबत नाही, तर त्याला जो रंग आणि चकाकी येतो ना, जे याला क्वालिटी म्हणतो आपण, ही क्वालिटी तुम्ही कितीही प्रोडक्ट द्या, कशीही द्या, पण क्वालिटी कधी साथ होत नाही. कारण क्वालिटी ही जी पिकाची क्वालिटी जी डिफाय केली जाते किंवा क्वालिटी ही कोण देतं, पिकातली कुठली यंत्रणा देते, त्याला म्हणतात शिकमिक ऍसिड पाथ. हा पिकामध्ये एक असा पाथ असतो, हा फार मोठा पाथ आहे, ज्याचा अभ्यास जगभरात हजारो करोडो डॉलर्स करून त्याचा अभ्यास केला जातो. हा शिकमिक ऍसिड पाथ आपल्या प्रोपॅक त्रिशूळनी ट्रिगर होतो आणि तो ट्रिगर झाला की तुमचा रंग, चकाकी, साईज आणि आतमध्ये एरिड जो असतो, जे दाणा असतो, तो भरला जातो. या सगळ्या गोष्टी सुलभ होतात आणि साध्य होतात. याच्याकरता तिसरा जो त्रिशूळ आहे हा आपल्याला क्वालिटी करता वापरायचा असतो. आणि ते होत असताना डांबऱ्या आणि प्लेग याच्याकरता आपण बुरशीनाशकाबरोबर घेतोच आहे, त्यांनी सुद्धा त्याला प्रतिकार होतो. अशा पद्धतीने जे आम्हाला गेले काही वर्षाचा जो फीडबॅक आहे शेतकऱ्यांचा, 10 रुपयापासून 40 रुपयापर्यंत किलोच्या मागे त्यांना वाढीव भाव मिळालेला आहे. भाव काय का असेना, हो हो सर. 10 रुपयापासून 40. आणि जे सर बोलू मी, हा प्लीज विचारा प्लीज. ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं ना की बाबा फॉस्फॅनिक हा घटक निघल, फॉस्फॅनिक निघल आपलं प्रोपॅक मारल्यानंतर, तर हा निघाला नाही, ह्या वर्षी सापडलाच नाही. तो फॉस्फॅनिक हा घटक सापडलेला नाही आपल्या बागेत. माझं सॅम्पल युरोपला सर पास आलेला आहे, त्याचं पण मी इन्स्टाला पाठवतो सगळ्या शेतकऱ्यांना. त्यात कुठल्याही प्रकारचं एकही पर्सेंट फॉस्फॅनिक सापडलेलं नाही आपल्या प्रोपॅकचं. शेतकऱ्यांची एक शंका होती अशी की बाबा फॉस्फॅनिक सापडते. आपली जशी तुमच्या वावरात आपली गाठभेट झाली आणि तुम्ही हा विषय मांडला माझ्याकडे, तर आमचे जे ग्रुप ऑफ सायंटिस्ट आहेत याच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली, खूपशी माहिती संकलित केली. आणि ते होत असताना आपला वेगळेपणा सायंटिफिकली सिद्ध केला आणि हा मांडला गेला सायंटिफिकली कम्युनिटी समोर, म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांसमोर. आणि हा मुद्दा जो आहे फॉस्फनिकचा मुद्दा आहे, हा शक्यतो काय होतं, 2 मार्गातनं फॉस्फनिक आपल्या पिकात येतात. एक तर आपण इथ्रिल मारतो, इथ्रिलचा जो घटक आहे तो 2 क्लोरो इथिल फॉस्फनिक ऍसिड हा इथ्रिलचा घटक आहे, तो तिथं आपल्या पिकांमध्ये त्या माध्यमातून शिरतो. आणि दुसरं जे तुम्ही याच्या खाली जे बाकी कुठले तरी प्रोडक्ट वापरलेले असतील स्वस्त आणि मस्त,
तर हा, ते हा, हा. प्रोडक्ट फॉस्फनिक आहेत हे म्हणजे सिद्ध करायची गरज नसते, कारण तसा फॉस्फरस जगात कुठं नाही जो आपण देतो ते. तर ते फॉस्फनिक असतात, तो सुद्धा रेसिड्यू त्या पिकांमध्ये राहतो. आता रेसिड्यू राहतो तो किती काळ राहतो काय त्याचा अभ्यास त्या जर्मन आणि अमेरिकेच्या लोकांनी केलेला आहे. नाही सर्वसाधारण नाही 4 सर, ते राहत नाही तो. नाही त्या ह्या वर्षी फॉस्फनिकचा ते जे बाकी हम्म, मारतात ना त्याचा मी म्हणतो, आपला नाही म्हणत, बाकीच्यांचं हा. ओके. आपला नाही, आपल्या याच्यात फॉस्फनिक नाहीच आहे, तर मग राहणार पूर्ण काय हा विचार. आणि सर ते साईड इफेक्ट त्याचे काय आहेत का, ते पण शेतकऱ्याचे सांगा. हा, आता ज्यावेळेस तुम्ही प्रोपॅक त्रिशूळ वापरता, प्रोपॅक त्रिशूळ वापरत असताना ज्यावेळेस आपण साईड इफेक्ट काय याचा ज्यावेळेस विचार करतो, तर याचा परिपूर्ण अभ्यास आणि त्याचा रिपोर्ट भारत सरकारने दिलेला असतो की प्रोपॅक त्रिशूळ वापरताना किंवा प्रोपॅक वापरताना याचे कसलेही साईड इफेक्ट नाही. यांचा लिखित रिपोर्ट असतो, याला काही साईड इफेक्ट नसतात. आणि याचा वापर जसं त्रिशूळमध्ये पहिले 2 प्लेन स्प्रे, तिसरा बुरशीनाशकाबरोबर आहे. असं जर मधल्या काळात असं वाटलं की तुम्हाला एखाद्या बुरशीनाशकाबरोबर प्रोपॅक वापरायचंय, जरूर वापरा. वापरताना 2.5 ग्रॅमचा डोस असतो, 500 ग्रॅम प्रति एकरचा असतो. एखादं टॉनिक वापरायचंय तुम्हाला, टॉनिकाची एफिकसी वाढवायची असेल तर टॉनिका बरोबरही तुम्ही त्रिशूळ वापरू शकता, प्रोपॅक वापरू शकता. त्यामध्येही तोच डोस असतो. सीव्हीडी सोबत सर, सीव्हीडी सोबत सीवीड सोबतही आपण वापरू शकतो ना. त्याचा 500 ग्रॅमचा डोस आहे एकरी, म्हणजे 2.5 ग्रॅम प्रति लिटर. त्याची एफिकसी वाढते. म्हणजे काय होतं की तुम्ही ज्या द्याल ना त्याला पिकं रिस्पॉन्ड केली की एफिकसी वाढते. एफिकसी म्हणजे त्याचा जो रिझल्ट आहे त्याचा गुणधर्म अजून खुलून येतो. तुम्ही ज्या गोष्टी द्याल त्याला खुलून येतो तो. आणि शक्यतो म्हणजे तुमच्या साक्षीने मला सगळ्यांना थोडंसं आव्हान असं करायचंय, जर अंतरंगच पेटला गेला टिश्यूच्या माध्यमातून प्रोपॅकच्या, तर बुरशी कुठेही आत येणार आहे. आणि हो सर, आली बरोबर. तरी त्याला ते पसवून देणार आहे का, एक पहिली बाब. पण याच्यामध्ये येऊ नये म्हणून जे आपण बुरशीनाशक वापरतो थोडीशी कमी करता येईल ना, थोडीशी येऊ नये म्हणून, म्हणजे प्रोपॅक टिश्यूचा खर्च भागला जाईल. हे विषय होतो. तसंच झालं बरं का, आता जवळजवळ 15 दिवस मी औषध मारले नाही ते बुरशीनाशक. नाही ना, म्हणजे आमच्या कामातच मारता आले नाही तरी बी रिझल्ट टॉप आहे सर प्रोपॅकचा. जर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातलं 2 स्प्रे होतेच, एक 2.5 ग्रॅम कॅप्टन सोबत किंवा बुरशीनाशक सोबत आणि 2 आपलं प्लेन, तर एकदम रिझल्ट चांगला आहे सर. काल मी एक तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता, तो बी तुम्ही सर्च करा बघा, टॉपचा रिझल्ट आहे तो. काडीवर तेलकट आहे, काडी फुटली आहे पण फळाव नाही. त्रिशूळ जर तुम्ही वापरला, आता सध्या आपल्या बागा पावसाळ्यात शिरतायत, रंग बदलतोय, त्या काळात जर तुमचा त्रिशूळ गेला प्रोपॅकचा तर फार कमी शक्यता राहील आपल्या बागांमध्ये तेलकट येईल, आणि आलं तरी धुमाकूळ घालणार नाही. फार कमी शक्यता राहील, अगदी कमीत कमी राहील. तेलकट पासून आपण बचाव करू शकतो, कारण आपला सीझन आता हा शिरतोय पावसात, एप्रिल मे जून मध्ये. तर त्रिशूळचा थोडासा संकलित करा, त्याचा वापर करा. हो सर. आपण आता पुढच्या सेशनला घेऊ विजयराव. हो, समस्या ठीक ठीक समोर आहे. ठेवू आणि समस्यांना हो हो समाधान ठेवू. हो हो आपण ठीक आलात, आहे. धन्यवाद विजयराव. हो हो सर, ठीक.